नरपशूच्या वेळेस तुम्ही मला जसं समजून घेतलं तसंच यावेळी पण समजून घ्या। सखू, जे झालं ते झालं सखू। तू सगळ्यांच्या समोर मुलांच्या जीवासाठी स्वतःवर आळ घेतलीस ना। मला सगळं कळलंय सखू, तू चिटके नाहीयेस, पण केवळ शंभू बाळ, चिपरी आणि इतर मुलांच्या जीवासाठी सगळे गुन्हे स्वतःच्या अंगावर घेतलेस ना, हो ना? हाऊ, तुम्ही इथे येऊन मला हे सगळं विचारायला असं वाटलं नव्हतं। तुम्हाला बघून मला खूप बरं वाटलं। हो सखू, पण मला आधी सांग, खरं खरं सांग। हे बघ, इथे कोणीही नाहीये, कोणाचं दडपण नाही, आणि आता मुलांची पण सुटका झाली, त्यांच्या जीवाला धोका नाहीये। तेव्हा मला खरं खरं सांग सखू। हाऊ हाऊ, ते कोणाला तसोबर जरी खरं सांगितलंस ना तू तर मग चिपरीला तर संपवलंच, पण खोट्या सकूचं रूप घेऊन तुझ्या नवऱ्याला म्हणजे दिगुशेटला विडागात पाठवे। हाऊ, मी तिकडे जे काही बोलले ना ते खरंच बोलले। नाही नाही सखू, तुझ्या बोलण्यात जोर नाहीये, तू घाबरलेली आहेस सखू। बघ, मला खरं खरं सांग, तू हा माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग। हे बघ सखू, घाबरू नकोस। अगं, माझा तुझ्यावर विश्वास आहे ग सखू। बघ, मला माहिती आहे तू माझी खोटी शपथ घेऊ शकत नाहीस। सांग मला खरं। विठुरा, क्षमा कर, मी खोटं का बोलतेय तुला माहिती आहे ना। औंचा आणि चिपरीचा जीव वाचवण्यासाठी मला खोटं बोलावं लागतंय।